नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। गोवंश रक्षणासाठी विश्व हिंदू परिषद मैदानात नांदगावात शासकीय विभागांना निवेदन। नांदगाव तालुक्यात विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षकांच्या वतीने पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध शासकीय कार्यालयांना निवेदन देण्यात आलं। जुन्या गार्डनच्या जागेचा गैरवापर थांबवून ती मोकाट जनावरांच्या उपचारासाठी वापरण्याची मागणी करण्यात आली। तसेच स्पीड ब्रेकरची गरज, नाकाबंदी आणि गोवंश रक्षणासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे। पाहूया पुढील बातमी। नाशिकमध्ये राज्यस्तरीय भोई समाज वधूवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न। नाशिकच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात राज्यस्तरीय भोई समाज वधूवर पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। वधूवर आणि पालकांनी परिचयाद्वारे आपले विचार मांडले। समाजाच्या एकतेचे दर्शन घडवत हजारो बांधवांच्या उपस्थितीत हा मेळावा यशस्वीपणे पार पडला। पाहूया पुढील बातमी। वडगावमध्ये विजांच्या कडकडाटाने 2000 कोंबड्यांचा मृत्यू, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील पोल्ट्री फार्ममध्ये रविवारी रात्री विजांच्या कडकडाटाने 2000 कोंबड्या मरण पावल्या। नाना मोरे यांच्या फार्मवर झालेल्या या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झालं असून त्यांनी नुकसान भरपाईसाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे। शेतकरी आणि ग्रामस्थांचे लक्ष आता शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे। पाहूया पुढील बातमी। अहमदपूर हडोलती येथे पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर हडोलती येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। काशी विश्वनाथ मंदिरात जलाभिषेक व महाआरतीनंतर भाविकांना महाप्रसाद वाटप झाला। पारंपरिक वाद्य, टाळ, मृदंग आणि घोडसवारीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली। शिवाजी महाराज चौकात अभिवादन आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। नागरिकांची मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थिती लाभली। पाहूया पुढील बातमी। बार्शी रोडवर भीषण अपघात, ट्रॉली रिक्षा धडकेत महिला पुरुषांनी चिमुकल्याचा जागीच मृत्यू। बार्शी रोडवरील पाखर-सांगवी रेल्वे पुलाजवळ आज दुपारी ट्रॉली आणि ऑटो रिक्षा यांच्यात भीषण धडक झाली। या दुर्घटनेत एका महिलेसह एका लहान मूल आणि पुरुषाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। घटनास्थळी हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। पाहूया पुढील बातमी। पिशोरमध्ये जुन्या वादातून खून, नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप। कन्नड तालुक्यातील पिशोर येथे शनिवारी रात्री जुन्या वादातून शेख शकील याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला। संशयित अलीम पठाण याच्यावर या आधीही गुन्हे दाखल असून पोलिसांनी वेळेवर तक्रार घेतली असती तर शकील याचा जीव वाचला असता असा आरोप नातेवाईकांनी केलाय। घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून पोलीस ठाण्यासमोर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। पाहूया पुढील बातमी। नाशिक होतोय पुणे, पाथर्डी फाट्यावर टोळक्यांच्या दहशतवादी तांडव, गाड्यांची तोडफोड। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात 2 टोळक्यांच्या वादातून सामान्य नागरिकांच्या 6 ते 7 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। घराबाहेर उभ्या वाहनांवर समाजकंटकांनी हल्ला चढवल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पाहूया पुढील बातमी। भारत माता की जयच्या गजरात पुसद नगरी तिरंगा सन्मान यात्रा संपन्न। पुसद शहरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तिरंगा सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं। भारत माता की जय, वंदे मातरमच्या गजरात टिळक स्मारक ते वसंतराव नाईक चौक अशी रॅली काढण्यात आली। जात धर्म विसरून आम्ही भारतीयच आहोत हा संदेश देणाऱ्या यात्रेला शहर आणि ग्रामीण भागातील युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला। पाहूया पुढील बातमी। नंदुरबार जिल्ह्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट, शेतकरी आणि पर्यावरण दोघेही संकटात। नंदुरबार जिल्ह्यात भारतात बंदी असलेले बोगस बीटी बियाणे, खते आणि कीटकनाशके सर्रास विक्रीला लागले आहेत। भोळ्या आदिवासी शेतकऱ्यांना गंडवून बेकायदेशीर कंपन्या जीवघेणी शेती पद्धत लादत आहे। पर्यावरण, माती आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून कॅन्सरचा धोका वाढत आहे। सीमावर्ती भागातून येणाऱ्या या बोगस बियाण्यांवर कारवाई का होत नाही? भरारी पथकं निष्क्रिय असताना या सुळसुळाटाला आशीर्वाद नेमका कोणाचा? पाहूया पुढील बातमी। नाशिक सातपूर कॉलनीतील महापालिकेच्या भूखंडावर मद्यपान आणि गावगुंडांचा वावर। नाशिकच्या सातपूर कॉलनीतील महापालिकेच्या भूखंड गावगुंड आणि मद्य पिणाऱ्यांचं दारू पिण्याचं केंद्र बनलं आहे। सायंकाळी या परिसरात मोठ्या प्रमाणात मद्यपान होतं तर दिवसभर गावगुंडांचा वावर असतो। काही दिवसांपूर्वी येथे टोळी संघर्ष झाला, अंगणवाडीच्या खिडक्याही फोडल्या गेल्या। दारूच्या बाटल्या परिसरात पसरलेल्या दिसतात। स्थानिक नागरिक सातपूर पोलिसांकडे मदत मागत आहे। या वावरावर नियंत्रण ठेवण्याची मागणी करत आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.